वळूयात पुढे। राज ठाकरेंवर ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। सुनावणीला राज ठाकरेंची प्रत्यक्ष उपस्थित तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, कोर्टाने हा सवाल उपस्थित केलाय। गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। महत्त्वाची अपडेट या प्रकरणी येते। सुनावणीला स्वतः राज ठाकरे उपस्थित आहे। तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, कोर्टाने हा प्रश्न विचारलेला आहे। तर ही सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यावेळी कोर्टाने विचारलेला प्रश्न आणि राज ठाकरेंनी दिलेलं उत्तर हे समोर येतंय। अधिक माहिती या सुनावणी संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती येते या सुनावणी संदर्भात? सुनावणी पार पडलेली आहे, सुनावणी संपलेली आहे अशी अपडेट आहे। प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे खास करून कोर्टामध्ये जी आज सुनावणी आहे, 2008चं जरी हे प्रकरण असलं तरी मनसे त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेतेय का, राज ठाकरे त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेत आहेत का? कारण इथं भूमिका फक्त मराठी हा मुद्दा तात्पुरता नाही, हा मराठीचा असा मुद्दा आहे की परप्रांतीयांना तुम्ही प्राधान्य देताय तर भूमिपुत्रांचं काय, अशाच म्हणजे याच टॉपिकवर जे आहे, याच मुद्द्यावर जे आहे ते राज ठाकरे यांची भूमिका आपण आधीपासूनच बघतोय। आणि कोर्टाने जे काही सवाल उपस्थित केले होते, कारण 2008चं प्रकरण 2025 पर्यंत सुनावणी होते, ते नेमकं आज राज ठाकरेंची भूमिका काही आहे याकडे सर्वांचं लक्ष असतानाच राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवरती बऱ्यापैकी ठाम असलेले पाहायला मिळाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सुनावणीमध्ये जे आहे ते संपूर्ण निकाल जरी लागला नसला तरी यामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये, कारण आपण यानंतर पण बघितलं की ज्यावेळेस राज ठाकरे यांची आता मध्यंतरी पण जी भाषणं झाली होती त्यावेळेस सुद्धा ते प्रक्षोभक भाषण करतात अशा प्रकारचा आरोप जो आहे तो लावण्यात आलेला होता। मात्र राज ठाकरे यांची परप्रांतीयांच्या पहिले भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावा या भूमिकेवरती कोर्टात सुद्धा राज ठाकरे जे आहेत ते बऱ्यापैकी त्यांच्या भूमिकेमध्ये ठाम पाहायला मिळाले। आणि त्यामुळेच आता या सुनावणीनंतर नेमकी काय म्हणजे कारवाई म्हणजे नेमकं आता पुढच्या तारखेला कधी बोलावत आहेत आणि ज्योत्स्ना, मात्र या सुनावणी दरम्यान न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय त्यावर राज ठाकरेंनी काय बोललाय? आपण बघतोय की न्यायालयाने जे आहे ते आता हे सवाल उपस्थित केलेले आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाने राज ठाकरे यांना हे विचारलं की तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, तर यावर मला हा गुन्हा मान्य नाहीये। कारण राज ठाकरे यांच्यावरती असा आरोप आहे की राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केलं आणि त्यामुळेच जो आहे तो हा विवाद पेटला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते मारहाण केली होती प्रांतीयांना। अशा प्रकारचा म्हणजे राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केलं काय ज्याच्यामुळे हा गुन्हा घडला, अशा प्रकारचा कोर्टाने सवाल उपस्थित केला असता राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की मला हा गुन्हा मान्य नाही। आणि राज ठाकरे यांचं ठाणे सत्र न्यायालयामध्ये जे आहेत म्हणजे हा संपूर्ण प्रकरण दाखल झालेला आहे। ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला राज ठाकरे स्वतः आज प्रत्यक्ष हजर होते आणि त्यामुळे आपण बघतोय की राज ठाकरे जी प्रशासकीय कारवाई असते किंवा कोर्टाला जे सामोरं जायला तयार आहेत, मात्र भूमिकेपासून जे आहेत ते फारकत घेत नाहीये। त्यामुळे आता येत्या 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा असं सुद्धा जे आहे ते न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। आणि आपण बघतोय की राज ठाकरे यांचं सहकार्य सुद्धा जे आहे त्या संपूर्ण प्रकरणात पाहायला मिळतंय। स्वतः राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। इथून पुढील जे काही तारखेला सुनावणी त्याबद्दल सुद्धा राज ठाकरे यांची सकारात्मक भूमिका आहे की मी प्रत्येक सुनावणीला हजर राहीन। ज्योत्स्ना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।